7/24 में आपलं स्वागत आहे। मी मोहम्मद अली फुंडेकरी इथं औद्योगिक बँकेसमोर मी इथे आलेला आहे। उद्या इलेक्शन होणार आहे, लोकसभाचा मतदान होणार आहे। तर लोकांना काही मत कसं बूथवर जाऊन वोट करता येत नाही, त्यासाठी त्या लोकांचा आम्ही विचार घेऊ, त्यांची सूचना बघू आणि जे नवीन पुरवणीमध्ये जे नवीन येतात त्यांना मत कसं तिथं बूथवर जाऊन कसं हे करायचं आहे, काय काय करायचं आहे, EVM मशीनवर आहे ते करता येत नाही। म्हणून इथं नागरिक आहेत, मी त्यांना विनंती करतो की उद्या जे लोकसभाचं इलेक्शन आहे, लोक वोट बूथपर्यंत जाऊन वोटिंग करतात, ते कसं करायला। आणि तुमचं काय नाव, काय तुमचा विचार आहे? मी अतिशय जोरशी बोलतो। मला या मतदानाविषयी एवढंच बोलायचं आहे, या सध्याच्या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये काही अशिक्षित वर्ग असतो, त्या अशिक्षित वर्गांजवळ जे कार्यकर्ते असतील, जे आपल्या गल्ली मोहल्ल्याचे जे जबाबदार व्यक्ती असतील, त्यांचं हे काम आहे की त्यांनी मतदान करणाऱ्या जनतेला कसं आवाहन करावं की मतदानासाठी जेव्हा आपण जातो, जेव्हा आपण EVM मशीनवर बटन दाबतो तर तो बटन कशा प्रकारे दाबला गेला पाहिजे याची माहिती जनतेला असणं खूप गरजेचं आहे। आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बटन दाबल्यानंतर लगेच त्याच्यावरून हात काढता कामा नये, त्याच्यातून आवाज निघेल, कमीत कमी 1, 2, 3 एवढा तरी अवधी त्याला लागतो, नाहीतर तुमचं जे मत आहे ते वाया जाईल, याची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे। आणि मतदान करताना लक्षात ठेवा, कुणाकडूनही कुणाच्याही दडपणाखाली न येता तुम्ही कुणालाही मतदान करा, पण कुणाच्या दडपणाखाली येऊन किंवा कुणाकडून पैसे घेऊन मतदान करू नका, त्याला मतदान म्हणता येणार नाही। आपण एक दान करतोय, म्हणजे आपल्या देशहितासाठी आपण एक काम करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा मूलभूत हक्क हा भारतीय जनतेसाठी सर्वात मोठा अधिकार आहे आणि हा अधिकार विकून काम करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। म्हणून मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी सढळपणे निपक्षपातीपणे मतदान करावं आणि आपल्याला जो हवा तो निर्णय निवडावा। जे लोक असते ते साधे लोक असते, ते वोटिंग करायला जाते, तर लगेच ते बीपला लावलेला आवाज आल्यावर लगेच ते काढतात। मग तसं करू नये। मी आताच म्हणलं की ते तसं करू नये, का तर त्याच्यामुळं तिथं ते टीप पडणार नाही आणि तुमचं मत वाया जाण्याचं खूप मोठं संभव असतो। मग आपण एवढ्या उन्हातानामध्ये जातो आणि आपली सगळी कामधंदे सोडून आणि आपलं जर मत जर तिथं नाही पडलं तर त्याचा काय उपयोग। म्हणून आपण त्याची खबरदारी घेतली पाहिजे की आपण थोडा वेळ, मी आता जसं म्हणलं 1, 2, 3 एवढं जरी म्हणलं तरी तिथं चालेल, बटनावर हात ठेवूनच 1, 2, 3 म्हणा आणि आवाज आल्यानंतर तुम्ही हात काढू शकता, तुमचं मतदान होऊन जातं पूर्ण। लगेच काढले तर होऊ शकत नाही होणार, ते थोडा वेळ थांबावं लागेल। अजून दुसरं तुमची प्रतिक्रिया उद्याच्या वोटिंग बाबतीत? नाही, आमची प्रतिक्रिया हीच असेल की या लोकशाहीमध्ये कुणालाही मतदान करायचा अधिकार आहे। आपल्या आवडीचा नेता निवडा, कुणाला मतदान करायचं आहे ते करा, परंतु कुणाकडून पैसे न घेता, कुणाचे लालच न घेता, कसल्याही मोहाला आणि कसल्याही दबावाला बळी न पडता हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे। आणि उद्याच्या येणारं सरकार हे आपलं असलं पाहिजे, आपल्या आवडीचं असलं पाहिजे, देशहिताचं असलं पाहिजे, जनहितेचं असलं पाहिजे, की जे सरकार जनतेसाठी काम करेल याचा संपूर्ण 100% विचार करून मतदान करा, एवढी माझी इच्छा आहे। तर बाबा सिकंदरने जे आपलं मत मांडलेलं आहे की उद्या येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये कसं मतदान करायचं, ते बीप उडून असतं, ते लगेच गेल्यावर माणूस काय करतं, घाबरत आहे। तर त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा बीपवर हात ठेवलं कमीत कमी 5 सेकंद तर असावा, म्हणजे बीपवर असा हात ठेवला की कुठं तर देऊ देते नाही, कुठल्याही पक्षाला देऊ देते नाही, 1, 2, 3, 4, 5 सेकंद कमीत कमी केलं तर ते वोट बरोबर होऊन जात आहे। जर लगेच काढलं तर ते वोट बाद होतं, असं बाबा सिकंदरचं म्हणणं आहे। आणि जे येणारे उद्याचे सगळे आम्ही बी विनंती करतो 7/24 काही घाबरायचं नाही, उद्या जाऊन शांतपणाने उद्याचे लोकसभाच्या इलेक्शनमध्ये जाऊन वोटिंग करावा अशी विनंती करू। मी मोहम्मद अली फुंडेकरी आणि माझे सहयोगी मोहम्मद गौस वल्लमपल्ली। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। सच आपके सामने।